सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। तेथे सुखाची वसती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, जे गरजती हरिनामे। दोषा झाली घे घे मारी, पळती भरले दिशाचारी, न येती माघारी, नाही उरी परताया। विसरोनी देवपणा, उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा, रूप धरिले गोजिरे। पोट सेविता न धाये, भूक भुकेलेची राहे, तुका म्हणे पाहे, कोण वास मुक्तीची। ज्येष्ठ कृ सप्तमी रोजी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि ज्येष्ठ कृ अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो। या दोन्ही सोहळ्यात हजारो भक्त भाविक वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात। सर्वसाधारणपणे 10 लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपुरात एकत्र येतात। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातूनही अनेक संतांचे पालखी सोहळे यामध्ये सहभागी होतात। त्याचबरोबर शेजारील राज्यातूनही वारकरी दिंड्या घेऊन पंढरपुरात एकत्र जमतात। तेथे कसल्याही प्रकारच्या जातपात, धर्मभेद, लिंगभेद, गरीब श्रीमंत इत्यादी गोष्टींना थारा दिला जात नाही। तथापि एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की असं काय मिळतं पंढरपूरला जाऊन, तर याचंच उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या प्रस्तुत अभंगातून देत आहेत। ते म्हणतात की ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर करीत वैष्णव गात आहेत, नाचत आहेत आणि जेथे विना सुशोभित पताका दिसतात त्या ठिकाणी अर्थात पंढरपूर येथे सकाळ सुखाची वस्ती आहे। येथे सर्व प्रकारच्या दोषांना, पताकांना घे घे मारीचा त्रास होत असल्यामुळे ते चारी दिशांना पळून जातात। तसेच ते परत माघारी सुद्धा येऊ शकत नाहीत, कारण परत येण्यासाठी ते मुळात शिल्लकच राहत नाहीत। तेथे पंढरीचा राजा जो देव आहे तो आपल्या देवपणाला विसरून भक्ताची वाट पाहत उभा आहे। तसेच त्याला आपल्या निर्गुण स्वरूपाचाही वीट आला असल्यानं त्याने गोजिरे रूप धारण केले आहे। दुसऱ्या एका अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीसी जारे आलोने संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तांतडी उताविळ। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवाच्या सुखाचे सेवन केल्यामुळे आमचे पोट भरत नाही। ही सुख सेवन करण्यासाठीची भूक तशीच भुकेलेलीच राहते, म्हणजेच ती कधीही शांत होत नाही। परिणामी या सुखाच्या सेवनाची इच्छा अपुरी राहिल्याने आता मुक्तीची कोणाला गरज आहे याची पुष्टी करताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूक न वजे माझ्या, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयांस फिके पुढे। चला तर मग एकदा जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनावर विश्वास ठेवून आयुष्यात एकदा तरी होय होय वारकरी, पाहे पाहे हे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे याची अनुभूती घेऊया आणि आपले जीवन कृतार्थ करूया। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। देवशयनी आषाढी एकादशी आणि पंढरपूर यात्रेनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। जय शिवराय, जय जगद्गुरु, जय हरी, हरिभक्तपरायण देवराम अण्णा कोठारे।